नमस्कार, माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवयाचा उपमा। अतिशय लुसलुशीत, मऊ आणि मोकळा बनवण्यासाठी बघूया आपण। प्रथम आपण कढईमध्ये 1 चमचा तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये शेवया ॲड करायच्या, व्यवस्थित परतवून घ्यायच्या। हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि 5 मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी आपण झाकण ठेवणार आहोत। आपल्या शेवया छान शिजलेल्या आहे। आपण या शेवयामधील पाणी काढून टाकायचं आहे। आपण चाळणीने गाळून घेतलेले आहे, त्यावर थोडं थंड पाणी टाकायचं आहे। आता आपण शेवयाला फोडणी देणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। त्यामध्ये आपण तेल गरम झाल्यावर शेंगदाणे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे परतवल्यावर काढून घ्यायचे आहे। आता आपण त्याच कढईमध्ये गरम तेलात 1 चमचा मोहरी ॲड केलेली आहे। मोहरी छान तडतडली की 1 छोटा चमचा जिरे ॲड करायचे। जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 साधारण कांदा बारीक करून घेतलेला आहे। जास्त मोठा कांदा घेतलेला नाही आणि अगदी थोडं गाजर बारीक करून ॲड केलेलं आहे। व्यवस्थित आपण परतवून घेऊ आणि त्यामध्ये अर्ध वाटी वाटाणे सुद्धा हिरवे ताजे वाटाणे आपण ॲड केलेले आहे। व्यवस्थित आपण परतवून घेऊ। आपण व्यवस्थित परतवून घेतलेले आहे। त्यानंतर सुके मसाले ॲड करूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड आणि 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ आणि लगेच आपल्याला त्यामध्ये उकडून घेतलेल्या शेवया ॲड करायच्या आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपण तळलेले शेंगदाणे सुद्धा त्यामध्ये ॲड करत आहोत। चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा आल्यास किंवा सकाळी नाश्त्यासाठी ह्या शेवया आपण करू शकतो। त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपल्या शेवया अतिशय छान लुसलुशीत, मऊ आणि मोकळ्या झालेल्या आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अतिशय छान झालेले आहे। आपण नक्की करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच चमचमीत व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।